हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्या जणींना. आजचा दिवस खूप खूप छान जाऊ देत. आणि इथं आहे मिसळ मी करत आहे. इथं मी हे करत आहे, पूर्ण कांदा भाजून घेतलेला आहे, त्याच्यात टमॅटो टाकला. 2 टमॅटो घेतले होते. 2 टमॅटो टाकून मग त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, चांगलं मिक्स करून घेतलं. तेल सुटेपर्यंत आपण चांगलं हलवत राहायचं. आणि बघा, थंडीच्या दिवसात आपल्याला खमंग असं पौष्टिक आहार पण हवे असतात. त्यामुळं मग मी जास्त करून पौष्टिक आहारावर जोर देते थंडीचे दिवस, पावसाळ्याच्या दिवसात म्हणा. कारण पूर्वीचे लोक बघा काही ना तरी पौष्टिक आहारावरच जास्त हे असायचं त्यांचं, जितकं होईल तेवढं. कारण आपण करतो कशासाठी, तर आपल्या खाणंपिणं हे सगळं व्यवस्थित असावं त्यासाठीच. मग आता इथेच बाजूला मी म्हटलं आता पाणी थोडंसं गरम करून घेऊ. आणि चला आता चटणी, मीठ, हळद वगैरे टाकलेली आहे. मीठ टाकलेलं नाही, मीठ वरून टाकणार आहे. चांगलं तेल सुटलेलं आहे. आणि थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं, जेणेकरून खूप सुंदर असं कट सुटतो त्याला, म्हणजे तेल सुटलं जातं आणि टमॅटो चांगला शिजला जातो. आपला मसाला एकत्र एकजीव होतो. मग म्हटलं चला असं चांगलं 5 मिनटं असं हलवून घेऊया छान असं. आणि खोबऱ्याचं वाटण पण आता त्याच्यात टाकून घेईन, असं दाट सर आपल्या उसळ छान तयार होईल. आणि इथं ओलंच वाटण मी टाकत आहे. आणि जास्त करून मसाले म्हणा किंवा हे आपल्याला तब्येतीला खरंच हानिकारक असतात. जितके कमी मसाले तेवढंच आपल्याला पौष्टिक आपल्या शरीरासाठी असतं. आणि थंडीच्या दिवसात तर खरंच म्हणजे अंडी म्हणा, दूध म्हणा, फळभाज्या म्हणा, ज्या ह्या सीझनमध्ये गाजर, काकडी हे काही होतात ते खायला खूप चांगले असतात. मी जरी बाजारात किंवा काही जणांना जरी झालं तरी गाजरी, काकडी हे सगळं घेऊन येत असते, जेणेकरून मुलांना बदल ह्या गोष्टी खायला मिळतील. आणि ज्या सीझनमध्ये जे व्हेजिटेबल्स असू देत खायला चांगले असतात. आणि फळांच्या दिवसात फळं जी येतात त्या सीझनमध्ये ती खाल्ली पाहिजेत, असं म्हणून मी जेवढं होईल तेवढं पौष्टिक आहारावर लक्ष असतं माझं. आणि बाकी कसं आपण जे करतो ते ह्यासाठीच करत असतो. इथं मग मी चांगला मसाला परतून घेतला आणि त्यामध्ये मस्त असं उसळ जे हे केलं होतं, तेल सुटल्यानंतर मग त्याच्यामध्ये मटकी, हळद आणि मीठ थोडंसं टाकून मी शिजवून घेतली होती. ती मटकी मोड आलेली टाकत आहे. आणि मटकी मोड आलेली आपण बाजूला शिजवून घेतली, 1-10 मिनटं शिजवून घेतलेली आहे. मटकी त्याच्यात पूर्ण टाकून घ्यायची आणि छान अशी परतायची आहे, जेणेकरून मसाला सर्व लागला जाईल. आणि जे गरम पाणी केलं होतं ते टाकायचं, चांगला कट येतो मग त्याला. आणि उसळ म्हणा आपली मटकीची खूप छान अशी होते, कटवरती येतो त्यामुळं. मिसळ तयार झाली होती, खाल्ली. आणि संध्याकाळच्या वेळेला मी स्वामींच्या मंदिरात गेले होते. त्या येतानाच एक मंदिर लागलं, तिथं गेले होते.